Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 या वर्गासाठी इंग्लिश या विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2024 ही जी क्वेश्चन पेपर आहे, ही क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी सॉल्व करत होती. मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट हा या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर सेकंड या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. मग क्वेश्चन नंबर सेकंड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. क्वेश्चन नंबर सेकंड, राईट द 5 नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स ऑफ अ ह्यूमन. मानवी शरीराचे जे बॉडी पार्ट्स आहे त्या बॉडी पार्टची नावं ही आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. मग आन्सर आहे नेम ऑफ द बॉडी पार्ट्स ऑफ अ ह्यूमन. फर्स्ट हेअर, सेकंड हेड, थर्ड आईज, 4 हँड, 5 लिप्स. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी 5 नेम्स लिहायला सांगितली. तर 5 नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बी, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या ठिकाणी तुम्हाला खाली काही वर्ड दिलेले, हे वर्ड आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे राईट डाऊन करायचे. हा क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. मग या ठिकाणी वर्ड दिलेले क्रो, डॉग, गर्ल, क्लिअर, ब्लो. या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे हा क्वेश्चन सॉल्व करायचा. म्हणजेच या ठिकाणी जेही वर्ड दिलेले ह्या वर्डमधलं जे फर्स्ट लेटर आहे हे फर्स्ट लेटर आपल्याला ABCD प्रमाणे त्याचा क्रम या ठिकाणी लावायचा आहे. मग या चारही वर्डमध्ये ए आहे का? नाही. त्यानंतर बी आहे का? हा बी आहे, म्हणजे हा येईल आपला फर्स्ट वर्ड. बी नंतर सी येतो, सी आहे का? या ठिकाणी सी आहे. त्यानंतर इथेही सी आहे, 2 सी आहे. मग दोघांपैकी कोणतं अक्षर अगोदर घ्यायचं? म्हणून त्याच्या पुढचं अक्षर पाहायचं आर आणि याच्या पुढचं पाहायचं एल. मग ABCDमध्ये सुरुवातीला एल येतो का आर येतो? तर सुरुवातीला एल येतो. म्हणून हे सेकंड अक्षर, हे सेकंड वर्ड या ठिकाणी घ्यायचं क्लिअर. थर्ड घ्यायचं क्रो. त्यानंतर सी झाला, सी नंतर डी येतो म्हणून हे 4 नंबरला. डी नंतर EFG, जी येतो म्हणून हे आलं 5 नंबरला. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे हे वर्ड्स या ठिकाणी राईट डाऊन करायचे. फर्स्ट आहे ब्लो, सेकंड आहे क्लिअर, थर्ड आहे क्रो, 4 आहे डॉग आणि 5 आहे गर्ल. अशा प्रकारे ही अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी मी राईट डाऊन केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अपोजिट ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले शब्द आहे तर त्यांचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. मार्क्स 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. मग वर्ड आहे ट्रूथ, त्याच्या अपोजिट आहे फॉल्स किंवा अनट्रूथ. फुलिश त्याच्या अपोजिट आहे क्लेवर किंवा वाईज. ऑलवेज त्याच्या अपोजिट आहे नेव्हर किंवा रेअरली. टुमारो याच्या अपोजिट आहे एस्टरडे, टुडे. अशा प्रकारे हे अपोजिट वर्ड्स या ठिकाणी राईट डाऊन केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन मराठी. खाली काही वाक्य दिलेले तर ते आपल्याला ट्रान्सलेट करायचे, म्हणजे मराठीत भाषांतर करायचे. सेंटेन्स आहे राहुल फाउंड अ 200 years ओल्ड कॉईन. त्याचं मराठीत भाषांतर आहे राहुलने 200 वर्षापूर्वीचे जुने नाणे शोधले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सीमा टोल्ड अ लाय टू द मॉम. सीमाने आईला खोटे सांगितले. थर्ड आहे हाऊ स्टुपिड ऑफ मी. किती मी मूर्ख आहे. त्यानंतर रीड द स्टोरी सायलेंटली. कथा किंवा गोष्ट शांतपणे वाचा. अशा प्रकारे हे जे दिलेले सेंटेन्स आहे यांचं मराठी ट्रान्सलेशन या ठिकाणी मी राईट डाऊन केलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ करेक्ट प्रेपोजिशन. खाली आपल्याला त्यांनी सेंटेन्स दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रेपोजिशन हे फिलअप करायची. मी या ठिकाणी प्रिपोजिशन फिलअप केलेले. हा क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. मग इथं फर्स्ट सेंटेन्स आहे ही लिव्ज डॅश पुणे. इंटू ब्रॅकेट इन ऑब्लिक टू. इन किंवा टू ह्या दोघं वर्डपैकी एक वर्ड ह्या फिल इन द ब्लँक्समध्ये भरायचा आहे. मग इथं येईल इन. ही लिव्ज इन पुणे म्हणजे पुण्यामध्ये राहतो. इन म्हणजे मध्ये. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स मीरा वेंट डॅश स्कूल टुडे. ऑप्शन दिलेले टू किंवा ऑफ. मग या ठिकाणी आन्सर येईल टू. मीरा वेंट टू स्कूल टुडे. मीरा ही आज शाळेकडे जाणार आहे. टू म्हणजे कडे. अशा प्रकारे हे दोन्ही प्रेपोजिशन या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचे होते.
हे दोनही सेंटेन्स या ठिकाणी कंप्लीट करायचे होते. या दोनही सेंटेन्समध्ये प्रिपोजिशन हे या ठिकाणी फिलअप केले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन. खाली आपल्याला कॉन्व्हर्सेशन दिलेले, ते कॉन्व्हर्सेशन वाचून खाली काही त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जे एम्प्टी जागा दिलेली आहे, ज्या रिकाम्या जागा दिल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी फिलअप करायच्या आहे. मग कॉन्व्हर्सेशन दिलेले श्री वेंट टू हिज फ्रेंड श्याम. श्री हा त्याचा मित्र श्याम याच्याकडे गेला. दे टॉक अबाउट देअर प्रोग्रेस इन द एक्झाम. ते परीक्षेमध्ये झालेली जी प्रगती आहे त्या प्रगतीविषयी एकमेकांमध्ये बोलत होते. मग आपल्याला जे खाली कॉन्व्हर्सेशन दिलेले त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जे फिल इन द ब्लँक्स भरायचे, त्याच्यात कोणकोणते वर्ड भरायचे? यू, श्याम, फाईन, ओके, अबाउट, विथ. मग या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन दिलेले ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मग इथं कॉन्व्हर्सेशन आहे. श्री, पहिल्यांदा श्री बोलतो हाय श्याम, हाऊ आर. इथं दिलेले डॅश मी हे या ठिकाणी फिलअप केले. डॅशच्या जागेवर येईल यू. हाऊ आर यू, तू कसा आहेस. मग श्याम म्हणतो हॅलो श्री, आय एम फाईन. फाईन ही या ठिकाणी एम्प्टी जागा आहे आणि ही या ठिकाणी मी फिलअप केलेली आहे. तिथं वर्ड फिलअप करायचं आपल्याला फाईन. हाऊ आर यू, तू कसा आहेस. श्री म्हणतो मग त्याच्यावर आय एम ओके. या ठिकाणी रिकामी जागा आहे, त्याचा शब्द वर्ड भरायचा आहे ओके. हाऊ युअर पेपर्स वेअर, तुझे पेपर कसे गेले. श्याम दे वेअर फाईन, ते छान गेले. हाऊ अबाउट यू, तुझेही कसे गेले. या ठिकाणी रिकामी जागा आहे, त्या ठिकाणी वर्ड भरायचा आहे अबाउट. त्यानंतर श्री क्वायट राईट, शांतपणे लिहित राहतो. द सेम डॅश मी. मग या ठिकाणी विथ मी, द सेम विथ मी म्हणजे तुझ्यासारखेच मला या ठिकाणी पेपर गेलेले असं तो शांतपणे त्या ठिकाणी सांगत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे कॉन्व्हर्सेशन आहे, या कॉन्व्हर्सेशनमध्ये अशा प्रकारे हे वर्ड भरून आपल्याला हे कॉन्व्हर्सेशन कंप्लीट करायचं आहे. तर अशा प्रकारे ही जी क्वेश्चन पेपर आहे मागील वर्षाची, तर ही मागील वर्षाची क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी सॉल्व करून दाखवलेली आहे. द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2024 या वर्षाची क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी सॉल्व केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, ही क्वेश्चन पेपर तुम्ही एक फुल स्केप पेपर घ्यायचा आणि त्यावर ही क्वेश्चन पेपर लिहायची. ही क्वेश्चन पेपर लिहिल्यामुळे तुमचा पेपर लिहिण्याचा सराव या ठिकाणी होणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने ही क्वेश्चन पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रत्येकाने ही क्वेश्चन पेपर लिहायची. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो ही क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी सॉल्व केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.